अनेक विषयांवरची अनेक संमेलनं सातत्याने होत असतात. पण हा आत्ताचा जो विषय आहे, या संमेलनाचा आपण जो चर्चा करणार आहोत, तो एकदम वेगळा विषय आहे. या विषयावरचं संमेलन कोकणात तरी नव्हतंच झालं किंवा महाराष्ट्रातही नव्हतं झालं. ग्रामीण साहित्य संमेलनं होतात, शेतकरी साहित्य संमेलनं होतात, पण ग्रामीण कृषी आणि सहकार असं 3 विषयांना धरून विचारमंथन करणारं साहित्य संमेलन माझ्या हिशोबाने पहिलंच आहे. आणि हे संमेलन घ्यावं असं जेव्हा आमच्या मनात आलं आणि पालकमंत्री, मराठी भाषा मंत्री आपले उदयजी सामंत यांना आम्ही भेटलो, त्यावेळेला त्यांना ही कल्पना एकदम आवडली. ते म्हटले, अरे छान आहे, घ्या, पण ते एखाद्या चांगल्या ग्रामीण भागात घ्या, शहरामध्ये घेऊ नका. मग आम्ही चोलके सरांना भेटलो. चोलके सरांजवळ या विषयावर बोलल्यानंतर त्यांनी लगेच तयारी दाखवली की माझ्या कॅम्पसमध्ये घेऊया. इथं अतिशय उत्तम मी सगळी व्यवस्था करतो, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मोठं ग्राउंड आहे आणि निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था यासाठी आपल्याकडे सुसज्ज सगळं आधीपासूनच सगळं तयार आहे. इथं आपल्याला घेता येईल. नंतर मग आता या विषयासाठी अध्यक्ष कोण शोधायचा, कारण नुसतं साहित्यातला अध्यक्ष शोधून चालणार नव्हता. थोडासा या विषयाचा त्याला पाया असावा किंवा या विषयाशी संबंधित असावा. असा जेव्हा विषय पुढे आला तेव्हा मग पुन्हा आमच्यासमोर नाव आलं ते चोलगे सरांचंच. कारण चोलगे सर IDC बँकेचे जरी चेअरमन असले किंवा त्यांच्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असले तरी साहित्यिक म्हणून ते आम्हाला अधिक परिचित आहेत. वाचनालयाचे 1-2 पुरस्कार सुद्धा त्यांच्या काही पुस्तकांना मिळालेले आहेत आणि त्यांचे विषयही असेच आहेत. ग्रामीण कृषी आणि सहकारी या विषयावरचीच त्यांची जवळजवळ 40 पुस्तकं आहेत. मग आम्ही पुन्हा एकदा त्यांना विनंती केली की सर तुम्ही अध्यक्ष व्हाल का, असं आपण केलं तर सर म्हणायला लागले, तुम्ही जर माझ्याच संस्थेत करताय आणि मीच अध्यक्ष, ते दिसायला योग्य नाही होणार, ते चुकीचा अर्थ काढला जाईल त्यातून. पण मग आम्ही सगळ्यांनी विनंती केल्यानंतर सर त्याही गोष्टीला तयार झाले. नंतर निखिल सरांना आम्ही विनंती केली की तुम्ही मुख्य सचिव म्हणून काम करा. हे सगळं तिथेच व्हायचं आहे. हां, तिथंच व्हायचं आणि तुमच्या संस्थेतले कर्मचारी आणि सगळ्यांची आपण मदत घेणार आहोत. निखिल सरांनी मान्यता दिली आणि मग निखिल सर प्रमुख कार्यवाह आणि सर या संमेलनाचे अध्यक्ष. मग या संमेलनाचं स्वागताध्यक्ष कोण असावं? मग देशपांडे सर म्हटले की एखादा राजकीय व्यक्ती असण्यापेक्षा याच क्षेत्रातला एखादा चांगला माणूस कुणी मिळतोय का पाहूया. आणि मग संजय भावेंचं नाव आमच्यासमोर आलं. कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी स्वागताध्यक्ष व्हायचं पण कबूल केलं. असे सगळे छान योग जुळत गेले आणि मग अनेक माणसं त्याला जोडली गेली. पोपटराव पवारांसारखा माणूस यायला तयार झाला. पद्मश्री पोपटराव पवारांना प्राध्यापक गोंदवले आणि धीरज वाटेकर दोघे जाऊन भेटले. त्यांनी म्हटले की मला ही कल्पना अतिशय आवडली, खूप उत्तम आहे, पण परिसंवाद वगैरे थोडेसे ग्रामीण विषयाशी संबंधित ठेवा किंवा शेतकऱ्यांना उपयोग होईल असं ठेवा. अशा काही सूचना चर्चा झाल्या. त्यांनी यायची तयारी दाखवली. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे सरांनी यायची तयारी दाखवली. तेही म्हटले मी येतोय. आणि मग आपल्याला थोडंसं राजकीय पाठबळ हवं किंवा हे सगळं जे आपण करतोय ते या राजकारण्यांपर्यंत गेलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत आपल्या व्यथाव्यथा पोहोचल्या पाहिजेत. म्हणून मग आम्ही उपमुख्यमंत्र्यांना दोन्ही भेटलो. त्या दोघांनी यायचं कबूल केलं. मुख्यमंत्र्यांनी यायचं कबूल केलंय. ते समारोपाला येतो म्हटले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्घाटक म्हणून आपले माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार त्यांनी यायचं कबूल केले. याची सगळी माणसं या संमेलनाच्या निमित्तानं आपल्याकडे येणार आहेत आणि एक राज्य पातळीवरचं वेगळं संमेलन आपण घडवून आणतोय. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि तुमच्या सगळ्यांचा सहभाग यात असायला हवा असं आमची विनंती आहे आणि त्यासाठी आज आपण तुम्हाला निमंत्रित केलं. संमेलनात असं ठरलेलं आहे की आपण 13 तारखेला शोभायात्रा गणपतींनी वगैरे करणार आहोत. 14ला सकाळी उद्घाटन, मग परिसंवाद वगैरे होतील आणि 15ला आपण समारोप करणार आहोत. त्या सगळ्यामध्ये एक आहे की पहिल्या दिवशी शोभायात्रा वगैरे होईल, म्हणजे त्या रात्री काही हे नाही आहे, पण आपण विषय पण असे निवडले की जे सहकार्याशी निगडीत आहेत, शेतीशी निगडीत आहेत. उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात आत्महत्या भरपूर होतात, आपल्याकडे होत नाही. मग आमचा कोकणी माणूस आत्महत्या का करत नाही? हे करावी म्हणून नव्हे, ते करत नाही. का करत नाही आपण?
तर आता आत्महत्या थांबवूया. संबंध महाराष्ट्र नाही देशभर या आत्महत्या थांबायला हव्या यासाठी आपण एक परिसंवाद ठेवला आहे. किंवा आता आपल्या महाराष्ट्राचं ते राज्य बँक आहे, विद्याधर रासकर त्याचे हे आहेत ना प्रशासक आहेत. आपण त्यांची मुलाखत ठेवलेली आहे आणि त्यांची मुलाखत सकाळचे माजी संपादक यमाजी मालकर घेणार आहे. ते आपण मुद्दाम अशा लोकांना बोलवले की जे त्या त्या क्षेत्रातली नामवंत मंडळी होती व ती काम करणार आहेत, त्यांना बोलवलेलं आहे. आपण आपले आता विषय पण असेच आहेत. ग्रामीण साहित्य काल कसं होतं ते काल ओव्या असतील, काही आणखी भारूड असतील, याच्यात असतील, त्यांच्या माध्यमातून कथा आता सांगितले गेले असतील. आजचं वेगळं आहे आणि आता उद्याचं आणखी वेगळं येणार आहे. तर त्याच्यावर आपले परिसंवाद आहेत. ग्रामीण कथाकथन आहेच, म्हणजे काव्य ह्याचं वाचन पण आहे, म्हणजे कवी संमेलन पण आहेत आपलं, तरी काही विषय नाही आहे. त्या सगळ्यामध्ये आणखी आपण काही मान्यवरांचे सत्कार पण करणार आहोत, ज्यांनी कृषी सहकार किंवा ग्रामीण शेतीमध्ये काही नवीन नवीन प्रयोग केले त्यांचे करणार आहोत. त्याबरोबर आपण असं ठरवलं आहे की प्रयोगशील शेतकऱ्यांची यशोगाथा हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. की शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत काय केलं आहे, त्यांनी म्हणजे त्याच्याचा काय उपयोग होऊ शकतो, याच्यासाठी आपण काही चांगले या क्षेत्रात काम करणारी माणसं आहेत त्यांना बोलवलं आहे, त्यांच्या मुलाखती आणि त्यांचा परिसंवाद आपण ठेवला आहे. या सगळ्यात आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे मान्यवरांचे सत्कार पण आपण घेणार आहोत. म्हणजे कुठे कुठे कुणी साहित्य क्षेत्रात आहेत, कुणी सहकार क्षेत्रात काम केले, कुणी आणखी शेतीमध्ये काही प्रयोग केलेले आहेत. त्याबरोबर एक त्यांना की आता हे संमेलन आपण मुद्दाम ग्रामीण भागात घेतो आहे, शहरी भागात घेणार नाही आहे. पण आपण तिथे वेगवेगळे स्टॉल्स आपण ठेवलेले आहेत. ज्यांनी कृषी उत्पादन केलेले आहे त्यांचे स्टॉल्स असतील, ग्रंथांचे स्टॉल्स असतील, त्या सगळ्यांना आपण मोफत जागा देणार आहोत. शेती अवजारांचे स्टॉल्स असतील, सगळ्यांना मोफत देणार आहोत. त्यांची राहण्याची व्यवस्था करणार आहोत, जेवणाची व्यवस्था करणार आहोत. त्यांना कुठलंही शुल्क ठेवणार नाही आहे, कारण त्या अधिकाधिक लोकांनी यायला हवं आहे तिथे आणि त्याचा उपयोग करून घ्यायला हवा आहे. कारण आपल्याकडे होतं कसं, आपण चांगलं सगळं तयार करतो पण आपण मार्केटिंगमध्ये कमी पडतो. तर आपलं मार्केटिंग चांगलं व्हावं हाही एक विचार आहे आपल्या शेतकऱ्यांचा किंवा इथल्या कृषी उद्योग क्षेत्रात काम करणारी माणसं आहेत त्यांचाही उपयोग व्हावा म्हणून आपण तो विचार केलेला आहे. सर, तुम्ही मगाशी म्हटलात की आत्महत्या आपल्याकडे होत नाही, भरती विदर्भ मराठवाड्यात वगैरे होतात, परंतु मुळात इथली तरुण मुलंच मुळात आत्ता शेती वगैरे उद्योग न करता शहरात जातात. पण त्यांना इथे आकृष्ट करण्याविषयी किंवा त्यांनी इथे राहावं याच्यासाठी काही विशेष केलेलं आहे की या क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रात ज्यांनी वेगवेगळे उपक्रम केले त्यांना आपण बोलावणार आहोत. नाही, पण कोकणातलेच का? कोकणातलेच. कोकणामध्ये कृषी क्षेत्रात काही काम करता येईल का? मग ठीक आहे की आता भात शेती नाहीच करतो, पण त्याच्यात अन्य काही करता येईल का? केले कोणी, त्याचा उपयोग काही आहे का? किंवा आता आपल्याकडे कोकण सगळं सध्या पर्यटन हाच विषय आहे, पण पर्यटन म्हटलं की हायफाय असलं पाहिजे का? नाही. मग इथलं ग्रामीण जीवन, तिथलं त्याला सगळं सहकार म्हणजे बघता आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला काही करता येईल का? तेही करायचं आहे आपल्याला. कृषी पर्यटन कृषी पर्यटन आहेच. साधारण किती उपस्थिती अपेक्षित आहे? आता आम्ही सगळ्यांना आवाहन केलेलं आहे, तरी पण 2-1 हजार तरी लोक कमीत कमी तिथे यावेत. खरं म्हणजे आम्हाला 5,000 10,000 आले तरी हवे. कृषीभूषण डॉक्टर तानाजीराव चोके शिक्षण आणि संशोधन संस्था मांडकी पालवड या ठिकाणी आपण ते संमेलन घेणार आहोत. दिनांक 13 तारखेला रात्री संध्याकाळी शोभायात्रा आहे. 14 आणि 15ला आपलं संमेलन होणार आहे. 15ला संध्याकाळी संपणार आहे. आता बाहेरनं येणारे लोक आहेत ना, आपल्याला सगळ्यांना नमन वगैरे ठाऊक आहे, पण बाहेरनं येणाऱ्या लोकांसाठी म्हणून आपण 14 तारखेला संध्याकाळी नमनाचा कार्यक्रम ठेवतो आहे. बाहेरच्या लोकांना माहीत नाही.